मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतून दिल्लीत आणलेला आहे। एनआयचं पथक राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालं असून त्यानंतर एनआयची कस्टडी होईल। त्यानंतर दिल्लीतून मुंबईमध्ये आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्याच कोठडीमध्ये डांबणार असल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान आता तहव्वूर राणाची चौकशी करून पाकिस्तान सोबत नक्की काय धागेदोरे 26/11 जोडले गेलेले आहेत का याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे। अखेर राणाला अनेक वर्षांच्या या संपूर्ण मेहनतीनंतर भारतात आणलं गेलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये आता एनआयचं पथक उतरलं असून तहव्वूर राणा याला घेऊन हे पथक उतरलेलं आहे। यानंतर तहव्वूर राणाची कस्टडी मुंबई पोलीस घेणार आहे। मुंबईमधल्या आर्थर रोड जेलमध्ये जिथं कसाबला डांबलेलं होतं त्याच ठिकाणी तहव्वूर राणाला ठेवण्यात येणार आहे। 26/11 जो हल्ला झाला तो 2008 साली, त्यावेळेस जवळपास 166 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता, निरपराध लोकांचा। आणि या संपूर्ण घटनेमागे, या संपूर्ण हल्ल्यामागे जो मास्टरमाइंड आहे तो तहव्वूर राणा असल्याचा संशय असून त्याला अमेरिकेकडनं आता भारतानं ताब्यात घेतलेलं आहे। अमेरिकेमध्ये त्याने मला भारताच्या ताब्यात देऊ नका अशी मागणी केली होती, मात्र अमेरिकेनं त्याची मागणी फेटाळली आणि त्यानंतर मागणी फेटाळल्यानंतर अतिशय वेगवान अशा घडामोडी झाल्या आणि भारतानं अखेर तहव्वूर राणाला आता ताब्यात घेतलेलं आहे। तहव्वूर राणाची पुढील काही दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे। 26/11 जो हल्ला होता त्या हल्ल्यामागे पाकिस्तान सोबत नक्की काय धागेदोरे आहेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा आता तहव्वूर राणाच्या चौकशीमधून होणार आहे। तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानमध्ये झालेला आहे, मात्र तो कॅनडाचा नागरिक आहे आणि 26/11 जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये त्याने मोठी मदत केल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, अखेर भारताच्या कूटनीतीला मोठं यश आलेलं आहे, राणाला भारतात आणलं गेलेलं आहे। पुढील चौकशी कशा पद्धतीने होईल, पुढील हालचाली कशा पद्धतीने होतील? नक्कीच एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण अनेक वर्ष झाले भारत सरकार त्याला तहव्वूर राणाला भारतात आणायचे प्रयत्न करत होतं आणि अखेर हे शक्य झालेलं आहे। तहव्वूर राणा आता भारतात आलेला आहे। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्याचा एक मास्टरमाइंड होता। ज्यावेळेला 26/11चा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस आधी तहव्वूर राणा हा मुंबईत आलेला होता आणि जो डेव्हिड कोलमन हेडली होता, ज्याने या सगळ्या हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती, त्याला त्याने लॉजिस्टिकल सपोर्ट दिला होता, त्याची कागदपत्र त्याने बनवली होती, तसेच त्याच्या राहण्याची सोय देखील केलेली होती। जेव्हा डेव्हिड हेडली हा मुंबईत होता तेव्हा तब्बल 200-250 कॉल यांच्या दोघांमध्ये झालेले होते आणि या सगळ्या पुराव्यांना घेऊन मुंबई पोलीस शाखेने त्याच्या विरोधात एक आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे। या संपूर्ण हल्ल्यामध्ये जो आरोपी होता अजमल कसाब, त्याला फाशी देण्यात आली। त्यावरून पाकिस्तानचा रोल जो होता तो या आधीच कन्फर्म झालेला आहे। मात्र आता तहव्वूर राणा हा पाकिस्तानला त्याचं ओरिजिन आहे, कॅनेडियन तो नागरिक आहे आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIS आणि लष्कर-ए-तैयबा याचा या संपूर्ण कटामध्ये कसा सहभाग होता त्याची पाळंमुळं उकरून काढण्यासाठी देखील तहव्वूर राणाचा भारताला उपयोग होणार आहे। नक्कीच आता तहव्वूर राणाला साधारण मुंबईमध्ये कधी आणलं जाईल आणि आर्थर रोडमध्ये त्याला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते, जिथे कसाबला डांबण्यात आलं होतं? नक्कीच आपण बघितलं तर तहव्वूर राणावरती 2 केसेस आहेत। पहिली जी केस आहे ती NIAची कॉन्स्पिरसीची केस आहे आणि अशी माहिती मिळते की आधी NIA त्याचा ताबा घेईल आणि त्या केसमध्ये आणि त्यानंतरच त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या हवाली केले जाईल। 26/11चा जो मुख्य गुन्हा होता त्याची केस ही मुंबई गुन्हे शाखेकडे होती आणि जेव्हा दिल्लीचा तपास पूर्ण होईल तेव्हा त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं जाण्याची शक्यता आहे। आणि जेव्हा तहव्वूर राणा याला मुंबईत आणलं जाईल तेव्हा ज्या सेलमध्ये आर्थरोडच्या सेलमध्ये अंडा सेलमध्ये कसाबला ठेवलं होतं त्याच सेलमध्ये त्याला ठेवलं जाऊ शकतं। आपल्याला माहिती आहे की जेव्हा तहव्वूर राणा भारतात आणण्याचे जवळ येत होतं तेव्हा पोलिसांना सांगण्यात आलं होतं की जे अंडा सेल आहे आर्थर रोड कारागृहातली ती सैद्य ठेवण्याची आधी सांगण्यात आलं होतं। तर आपण समजू शकतो की दिल्लीचा तपास झाल्यानंतर तात्काळ तहव्वूर राणाला मुंबईत आणलं जाईल आणि मुंबईत त्याला ज्या सेलमध्ये कसाबला ठेवलं होतं त्याच आर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये ठेवलं जाण्याची दाट शक्यता आहे। नक्कीच तहव्वूर राणाचा पाकिस्तान सोबत काय संबंध आहे आणि पाकिस्तान 26/11च्या हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने सामील झाला होता या अनुषंगाने सुद्धा त्याची चौकशी होणार आहे का? अधिकची माहिती आहे बघितलं तर या 26/11चा संपूर्ण हल्ला जो होता तो लष्कर-ए-तैयबाने घडवून आणलेला होता। पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI देखील त्याच्यामध्ये त्याचा सहभाग होता आणि हे अजमल कसाब असेल, डेव्हिड कोलमन हेडली असेल, या सगळ्यांच्या चौकशीमध्ये याचा उलगडा झालेलाच होता। मात्र तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा आहे। पाकिस्तानमध्ये त्याने पाकिस्तानच्या लष्करात देखील त्याने काम केलेलं होतं आणि त्यानंतर तो कॅनडाला जाऊन स्थायिक झालेला होता। मात्र त्याच पाकिस्तानच्या कनेक्शनमुळे तहव्वूर राणा देखील या गटात सहभागी झाला
मोठा ऍक्टिव्ह रोल त्यांनी या कटामध्ये बजावलेला होता. जेव्हा 26 अकराचा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस आधी तहव्वूर राणा हा मुंबईत होता. मुंबईमधल्या पवई येथील रिलायन्स हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य देखील केलेलं होतं आणि जो डेव्हिड कोलमन हेडली होता त्याला लॉजिस्टिकल सपोर्ट दिला होता. त्याची राहण्याची त्याने सोय केलेली होती. त्याला त्याची कागदपत्र देखील तहव्वूर राणा यानेच बनवलेली होती. तर म्हणूनच तहव्वूर राणा याला 26 अकरा हल्ल्यातील एक मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं. भारतासाठी हा खूप मोठा विजय आहे आणि आता तहव्वूर राणाच्या चौकशीमध्ये अनेक मोठे धक्कादायक खुलासे होऊ शकतात.